नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पंचायत राज या विषयावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। या अगोदर मी एक भाग अपलोड केला आहे, तो भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या। आजचा त्या भागामध्ये 15 प्रश्न अपलोड केलेले आहेत। आजचा 16वा प्रश्न आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यावर मात्र लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 16, पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम डॅश डॅश व त्यानंतर डॅश डॅश या राज्यात झाली। तर आता आपल्याला माहिती आहे, सर्वप्रथम राजस्थान आणि त्यानंतर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पंचायत राज्याची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झालेली आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान आणि आंध्र प्रदेश। आता याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया। आपल्याला सर्वांना माहीत आहे 2 ऑक्टोबर 1959 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सर्वप्रथम राजस्थानमधील पंचायत राज व्यवस्था लागू करून उद्घाटन केलेलं आहे। भारतातील पंचायत राजच्या इतिहासातील राजस्थान एक महत्त्वाचे स्थान आहे। कारण आपल्याला माहीत आहे 2 ऑक्टोबर ही गांधीजींची जयंती आहे आणि गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता। त्याचप्रमाणे आपल्या DPSP मध्ये सुद्धा काही तत्वे आहेत। म्हणूनच बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीवर आधारित त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांची शिफारस करण्यात आली आणि त्या शिफारसीचा पुढाकार करणारे किंवा स्थापन करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले। यानंतर आंध्र प्रदेश हे सुद्धा दुसरे राज्य ठरले। राजस्थानच्या नंतर आंध्र प्रदेश पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार केला। ते सुद्धा बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसीनुसार प्रणाली सुरू करण्यात आली त्रिस्तरीय। ती आंध्र प्रदेशमधील ग्रामपंचायतीचे किंवा पंचायत राजचे उद्घाटन हे 11 ऑक्टोबर 1959 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलेले होते। यानंतर प्रश्न क्रमांक 17, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदारांसाठी नकार अधिकार उपलब्ध करूणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ते आहे महाराष्ट्र। त्यांनी जो सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये निर्णय दिला होता त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये केली आणि नोटाचा ऑप्शन उपलब्ध करून दिला। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। या प्रश्नात आता दिली तीच ही लेखी स्वरूपातली माहिती आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार करणाऱ्या कोणत्या 2 राज्यांनी केला? तर आपण मागच्याच प्रश्नात पाहिलेलं होतं, ते आहे राजस्थान आणि आंध्र प्रदेश। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 19, पंचायत राज प्रोत्साहन आणि उत्तरदायित्व योजनेअंतर्गत 2013 ला प्रथम क्रमांक क्युम्युलेटिव्ह स्ट्रॉंगनेस इंडेक्स अवॉर्ड कोणत्या राज्याला प्राप्त झाला? तर 2013 ला पंचायत राज व्यवस्था स्ट्रॉंग आणि मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत सगळ्या योजना पोचण्यासाठी ही योजना जाहीर केलेली होती आणि या योजनेचा 2013 ला अवॉर्ड प्राप्त करणारा महाराष्ट्र हे राज्य आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढील प्रश्न आहे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये स्थापन करण्यात आली। कितीमध्ये स्थापन करण्यात आली? तर अखिल भारतीय स्वराज्य संस्था तर ती आहे 1926। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ग्रामपंचायती, नगरपरिषदा आणि महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांची बळकटी करण्यासाठी आणि त्यांचे कार्य
व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी केलेली होती. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रमुख कार्य होतं क्षमता वाढवणे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी यांना स्थानिक कारभार हा शहरी विकास आणि सार्वजनिक प्रशासनामध्ये त्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि अभ्यासक्रम जाहीर करणे, त्याचबरोबर संशोधन आणि दस्तऐवज तयार करणे, सामर्थ्य आणि धोरण निर्मिती, कौशल्य विकास अशा मुख्य उद्दिष्टासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची 1926 मध्ये स्थापना करण्यात आलेली होती. यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये डॅश डॅश खेडी आहेत. ती आहेत 87. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मुंबई उपनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा लहान जिल्हा आहे. त्याचबरोबर यामध्ये अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हे 3 तालुके येतात. मुंबई उपनगराचे मुख्यालय आहे वांद्रे पूर्व येथे. त्याचबरोबर या जिल्ह्याची स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1990 रोजी आणि याचे क्षेत्रफळ आहे 446 चौरस किमी. इथे खाड्या येतात महिम, मल्हाड आणि मनोरी. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. 1952 पासून पंचायत राज संस्था कार्यरत आहेत, परंतु त्यांना जबाबदार सार्वजनिक संस्थांचा दर्जा प्राप्त झालेला नाही. कारण आता काय कारणं आहेत तर आपल्याला माहीत आहे नियमित निवडणुका होतात का? होत नाहीत, त्याचा पण अभाव आहे. त्याचबरोबर समाजातले जे दुर्बल घटक आहेत त्यांना पण अपुरे प्रतिनिधित्व भेटत असते. म्हणजे काय असतं तर एखाद्याच्या नावाखाली दुसरेच सत्ता करत असतात. जसं की महिलांना आरक्षण असेल तेव्हा ज्या बाईला निवडून आणले तिचा पतीच ती सत्ता करत असतो, किंवा एखाद्या अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांना आरक्षण असेल तर तिथला जो गावचा पाटील आहे तो सत्ता पाहतो आणि बाकी सह्यांना मात्र त्या दुर्बल घटकांना बोलवत असतो. त्याचबरोबर अपुरी सत्ता याच प्रश्नातून हा मुद्दा एक्सप्लेन झाला. म्हणजेच काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क. यानंतर पुढील प्रश्न आहे पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे राजस्थान. 2 ऑक्टोबरला त्यांनी स्वीकार केलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी 2 विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? अ आहे भारतीय राज्यघटनेचे 42वे कलम राज्य शासन ग्रामपंचायत स्थापन करण्याचे निर्देश देते. हे चूक आहे, म्हणजे अयोग्य आहे. कारण 40 कलमामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना आहे, तेही DPSP मध्ये. त्यानंतर ब आहे भारतीय राज्यघटनेच्या 247 कलम अंतर्गत पंचायत राज व्यवस्था पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रणामध्ये आपली भूमिका पार पाडत आहे. हे पण चुकीचं आहे, कारण कलम 247 हे अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्यासंबंधी आहे. म्हणजे ही दोन्ही विधाने चुकीची आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने अयोग्य आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 25 पंचायत राज व्यवस्था क्रमाने कोणत्या राज्याची सुरुवात करण्यात आली? आता आपल्याला क्रम विचारला. याच्यात राजस्थान पहिल्या क्रमावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे. म्हणजेच क फक्त. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क फक्त. यानंतर पुढील आहे पंचायत राज्यासंबंधी विभागीय आयुक्तांना असलेल्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता शेवटी आपल्याला सांगितले वरीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. आता पंचायत राज विभागाच्या आयुक्तांबद्दल हे विधाने आलेली आहेत. तर पहिलं आहे संबंधित संस्थेची सभा बोलवू शकतात. बरोबर आहे. विभागीय आयुक्त हे संबंधित सभेची सभा बोलू शकतात. त्याचबरोबर दुसरं आहे संस्थेच्या मालमत्तेवर कार्यक्रमाची तपासणी व पाहणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. हे पण बरोबर आहे. वाजवी
पेक्षा जास्त अधिकारी सेवक असतील तर त्यांची संख्या कमी करू शकतात. आणि चौथं आहे ते पंचायत राज संस्थांनी मंजूर केलेले अयोग्य व बेकायदेशीर ठराव स्थगित करू शकतात परंतु रद्द करू शकत नाहीत. हे मात्र चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील नागरी स्थानिक संस्था नाही? तर महानगरपालिका आहे, अधिसूचित क्षेत्र आहे, नगर क्षेत्र समिती आहे, संघ ही नागरी स्थानिक संस्था नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे नकार अधिकार राईट टू रिजेक्ट म्हणजे आता काय आहे हे विचारलेलं आहे. राईट टू रिजेक्ट म्हणजे तर आहे मतदारांना सर्व उमेदवारांना नाकारण्याचा संपूर्ण हक्क. हो बरोबर आहे. नन ऑफ दीज असं त्याचा अर्थ होतो नोटाचा. आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सर्वांगीण बदल व सुधारणा होईल आणि राजकीय पक्षांना स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार उभे करणे भाग पडेल. हे पण एक राईट टू रिजेक्टचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आहे मतदारांना कायदेशीर अधिकार आहे तर नकाराधिकार मूलभूत अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार. हे पण बरोबर आहे. त्यामुळे निवडणुकीची शुद्धता, पारदर्शकता व जिवंतपणा वाढेल. हे पण एकदम बरोबर आहे. आणि आपल्याला विचारले पुढीलपैकी कुठलं असत्य आहे? म्हणजेच वरीलपैकी कुठलंही असत्य नाही. म्हणजे ऑल ऑफ दीज आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारा मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे? तर हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे आणि याचं सरळ उत्तर आहे गुजरात हे राज्य मतदान करण्यासाठी पहिले राज्य बनले जे की इंटरनेटद्वारे मतदान करणारे ठरले. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत राज्याची स्थापना संबंधीचा योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्र राज्याची ग्रामपंचायत केव्हा स्थापन झाली असं या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्राची निर्मितीच 1960ला झाली. म्हणजे 1959 तर हे एलिमिनेटच होणार, 60 ही एलिमिनेट होणार, 61 किंवा 62. तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज्याची निर्मिती हे 1 मे 1962 रोजी झाली. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आहे गुजरातमध्ये स्थानिक संस्थांमध्ये मतदान सक्तीचे केले आहे. हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर आहे गुजरात हे देशातील दुसरे राज्य आहे ज्यात स्थानिक निवडणुकीत मतदान सक्तीचे केले आहे. हे मात्र चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त बरोबर. कारण मतदान सक्तीचे करणारे हे गुजरात हे एकमेव राज्य आहे आणि याची सक्तीचे मतदान करण्याचा कायदा मंजूर झाला होता 2009 मध्ये आणि त्याला मंजुरी भेटली होती 2014 मध्ये राज्यपालाची. तेव्हापासून महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत निवडणुकीमध्ये पात्र उमेदवाराला मतदान करणे बंधनकारक केले. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीला कायदेशीर आव्हानांना सामोरे जावे लागले. ऑगस्ट 2015 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने एक जनहित याचिका या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान मिळाल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीत स्थगिती दिली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण संस्थांच्या निवडणुका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जातात? तर त्या आहेत राज्य निवडणूक आयोग. आणि राज्य निवडणूक आयोग हा ग्रामपंचायती, पंचायत राज, महानगरपालिका व नगरपालिका यांच्या निवडणुका घेतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मितीबाबतचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे.
असे निर्मितीबाबतचे अधिकार हे राज्य सरकारला असतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्य सरकार. यानंतर पुढील प्रश्न आहे सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेची ही वैशिष्ट्ये आहेत. अ. ग्रामीण भागातील गरीब स्थिर व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणे, एकदम बरोबर आहे. ब आहे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची उन्नती करणे, हे पण बरोबर आहे. क आहे ग्रामीण जनतेच्या क्षमतेवर आधारित छोटे उद्योग स्थापन करणे, हे पण बरोबर आहे. आणि ड आहे स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे, हे पण बरोबर आहे. सुवर्ण जयंती योजनेची ही चारीच्या चारी उद्दिष्टे आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात पंचायत राज या संस्थांमध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज मध्ये स्त्रियांसाठी 50% राखीव जागा ठेवणारा एकमेव महाराष्ट्र राज्य आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढविलेलं आहे? तर ते आहे 2011 मध्ये. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे वन लायनर आणि फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत. हे आपण पाठच केले पाहिजे आणि ह्या गोष्टी आपल्या डोक्यातच राहिल्या पाहिजेत. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? तर ती आहे 1 मे 1962ला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या निवडणुकीचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही? आता केले जात नाही म्हणून विचारलेलं आहे. लोकसभेचं केलं जातं, राज्यसभेचं केलं जातं, स्थानिक स्वराज्य शासनचं राज्य शासन करते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे जर पंचायत विसर्जन झाली तर निवडणुका डॅशच्या आत घेतल्या पाहिजेत. तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या पाहिजेत जर पंचायत समिती विसर्जित झाली तर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 40 सौदी अरेबियामध्ये डॅशपासून स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान अधिकार देण्याची घोषणा राजे अब्दुल यांनी केलेली आहे. तर ती आहे 2015 मध्ये. पहिला आपला देश आहे की स्वातंत्र्यानंतर महिलांना मतदानाचा अधिकार आहे. पण सौदी अरेबियामध्ये अलीकडच्या काळात म्हणजेच 10 वर्षाखाली 2015 मध्ये हे अधिकार दिलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 41 लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना पुढीलपैकी कोणत्या समितीने केली आहे? तर ती आहे बलवंतराय मेहता समिती, जिने त्रिस्तरीय लोकशाहीचं नियोजन केलेलं आहे, जसं की जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि ग्रामपंचायत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.